कारण 26 जानेवारीला पूर्ण 1 वर्ष आमच्या मराठा समाजाची फसवणूक केलेली 1 वर्ष पूर्ण होते सगळ्याच्या अंमलबजावणीच्या बाबत आणि 8-9 मागण्याच्या बाबत। त्यामुळे 25 जानेवारीला 2025ला अंतरवाली इथं आमरण उपोषणाला मी बसणार आहे। इथं कठोर आमरण उपोषण होणार आहे। मराठा समाजाला आणि सरकारलाही माझी विनंती आहे, 25 जानेवारीच्या आत तशा तर सगळ्या मागण्या तुम्ही अधिवेशनातच पूर्ण करा, पण 25 जानेवारीच्या आत 25 जानेवारीच्या आत 2025 याच्या आत सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा। नसता सरकारला इतके वाईट वाटेल की इतका पश्चाताप येईल, इतकं भयंकर आंदोलन, इतक्या प्रमाणात एकजुटीनं मराठा समाज रस्त्यावरती पुन्हा आला, तुमचे बघताना सुद्धा डोळे फाटतील। एवढ्या ताकदीनं मराठा समाज राज्यात अंतर्वालीत येणार आणि राज्यभरातल्या मराठा समाजाला आता माझी विनंती। मनोज जरांगे पाटील यांनी गाव भेट दौरा चालू केलेला आहे छत्रपती संभाजीनगर पासून ते परभणीपर्यंत। पण मात्र हा सगळा गाव भेट दौरा चालू असताना मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे नेमकी गर्दी किती होती, मनोज जरांगे पाटील यांना ऐकण्यासाठी बघण्यासाठी नेमके किती लोक आले होते, ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका होतीये की मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे आता कोणी उरलेलं नाही, कोणी राहिलेलं नाही, तेच आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। मनोज जरांगे पाटलांनी 2023 मध्ये 29 ऑगस्ट पासून आमरण उपोषण करायला सुरुवात केली होती। त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना राज्यभरातून कशा पद्धतीने पाठिंबा मिळाला, मनोज जरांगे पाटील यांना ऐकण्यासाठी बघण्यासाठी लाखोंची गर्दी होत होती। हे जीसीपी काय ट्रॅक्टर काय अशा मोठमोठ्या संख्येने मनोज जरांगे पाटील यांच्यावर पुष्पवृष्टी होत होती आणि हे आपण अगदी स्पष्टपणे पाहिलेलं आहे। म्हणजे मनोज जरांगे पाटील जिथं कुठं जात होते तिथं मोठी गर्दी पाहायला मिळत होती। हे सगळं वातावरण आपल्याला विधानसभा निवडणुकीपर्यंत पाहायला मिळालं होतं, कारण की विधानसभा निवडणुकीमध्ये नेमका काय निर्णय घ्यायचा, उमेदवार द्यायचे का नाही द्यायचे, मग मनोज जरांगे पाटील ज्या ठिकाणी राहत होते अंतरवाली सराठी या ठिकाणी, त्या ठिकाणी कशा पद्धतीने उमेदवारांची गर्दी व्हायची, मोठमोठे राजकीय नेते त्या ठिकाणी जायचे, जरांगे पाटलांची भेट घ्यायचे, एकंदरीत जरांगे पाटलांच्या मागे पुढं मोठ्या प्रमाणात आपला गर्दी पाहायला मिळत होती। पण मात्र तीच गर्दी आता कुठं कमी झाली आहे किंवा त्यांच्या पाठीमागे कोणी आहे का नाही हाच प्रश्न अनेकांना पडलेला आहे। आता त्यांचा हा दौरा चालू असताना त्यांच्या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि त्या ठिकाणी नेमकी किती गर्दी होती बघा हा व्हिडिओ। आता या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे तुम्हाला दिसत असेल की मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी पुष्पवृष्टी होत आहे। आजूबाजूला बरेच लोक जमलेले आहेत, त्यांच्या पाठीमागे गाड्यांचा ताफा सुद्धा दिसतोय। म्हणजे मोठी गर्दी अजूनही मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे किंवा त्यांच्या सोबत असल्याचं पाहायला मिळतं। पण मात्र आपण एक विचार केला तर ही जी गर्दी आहे ती गर्दी कुठंतरी कमी झाल्यासारखं सुद्धा वाटतंय, कारण की ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटलांचा दौरा असायचा, पूर्ण गाव पूर्ण शहर म्हणजे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गर्दी जमलेली असायची, ट्रॅफिक जाम व्हायची, अशा पद्धतीचं वातावरण विधानसभा निवडणुकीच्या अगोदर होतं। पण मात्र या व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दिसतंय त्याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतंय की मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे जर कॅमेरा फिरला तर थोडीफार होईना गर्दी कमी दिसते, फक्त गाड्याच त्या ठिकाणी दिसतात, लोक सुद्धा दिसत नाहीत। आणि जरांगे पाटलांनी अशा काही ठिकाणी भेट दिली आहे त्या ठिकाणी अगोदरच मोठ्या प्रमाणात गर्दी होती, जसं की लग्न समारंभ असेल, काहीतरी सप्ताह कार्यक्रम असेल, अशा कार्यक्रमाच्या ठिकाणी भेट दिल्यामुळं जरांगे पाटलांच्या पाठीमागे गर्दी दिसते असं सुद्धा काही जण म्हणतात। पण मात्र मनोज जरांगे पाटील यांचा दरारा अजूनही कायम आहे, त्यांना ऐकण्यासाठी बघण्यासाठी अजूनही लोक येत आहेत असं सुद्धा बरेच जण म्हणतात। आता तुम्ही ज्या पद्धतीनं व्हिडिओ पाहिला त्यावरून खरंच तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या।